ती योगी आणि आताची मोठी बातमी, नव्या सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी नागपुरात होणार, सूत्रांची माहिती 15 तारखेला नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। 16 तारखेपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होतंय, त्याच्या आधी म्हणजे एक दिवस आधी 15 तारखेला शपथविधी होण्याची नागपूरमध्ये शक्यता आहे। तर शपथविधी 15 तारखेला नागपुरात होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जाते। तर 16 तारखेपासून हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू होतंय आणि त्याच्या आधी 15 तारखेला नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। कोणाला किती मंत्रीपद या संदर्भातलं सूत्र देखील आपण समोर आणलेलं होतं। त्यानंतर आता नव्या सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी नागपुरात होणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, 15 तारखेला नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी। निकिता बरोबर आहे, आपण जर पाहिलं तर अगदी 2 दिवस अधिवेशनाला राहिलेले आहेत, त्यामुळे आमदारांची एजा जी आहे ती होऊ शकते। ऐनवेळी उद्या संध्याकाळी जर शपथविधी ठेवला असता तर परत पुन्हा नागपूरला जायला आमदारांना कुठेतरी गडबड झाली असती, कुठेतरी त्रास झाला असता आणि याच अनुषंगाने हा जो राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार जो होणार आहे तो 15 तारखेला नागपूरमध्ये घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती जी आहे ती सध्या सूत्रांकडून मिळते। दुपारपर्यंत आपण जर पाहिलं तर 14 तारीख म्हणजे उद्या हा शपथविधी मुंबईमध्ये होईल अशी माहिती मिळत होती, परंतु आता मात्र नवी अपडेट समोर आलेली आहे की 15 तारखेला नागपूरमध्ये हा शपथविधी सोहळा जो आहे तो राजभवनावरती नागपूरच्या होईल आणि त्या ठिकाणी संपूर्ण विस्तारातले जे कोणी मंत्री असतील ते शपथ घेतील। त्यामुळे ही नवी अपडेट जी आहे ती समोर आली आपल्याला पाहायला मिळते। सोमवारपासून हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू होते। सगळे आमदार जे आहेत ते त्या ठिकाणी जायला उद्यापासून निघतील आणि त्यांच्या बुकिंग्स आहेत, ट्रेनच्या आणि विमानाच्या सगळ्यांच्या बुकिंग्स आहेत। त्यामुळे ऐनवेळी आमदारांना पुन्हा मुंबईत बोलवणं आणि पुन्हा नागपूरला घेऊन जाणं यामध्ये कुठेतरी व्यत्यय जे आहे ते येऊ शकतो, त्रास आमदारांना होऊ शकतो। अनेकांच्या तिकीट जे आहे ते अचानक मुंबईत येण्यासाठी मिळू शकणार नाही, त्यामुळे अचानक मुंबईत येण्यासाठी मिळू शकणार नाहीत। त्यामुळे हे सगळ्या अडचणी पाहता हा जो विस्तार जो आहे तो राज्य मंत्रिमंडळाचा 15 तारखेला नागपूरमध्येच होणार असल्याची माहिती आता सूत्रांकडून समोर आली आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच विनायक, आणि तसं झालं तर नागपूरमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारे मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। बरोबर आहे निकिला, आपण जर पाहिलं तर राज्य मंत्रिमंडळाचे विस्तार यापर्यंतचे आपण जर पाहिलेत तर मुंबईतल्या राजभवनावरती अनेक वेळा झालेले पाहायला मिळतात, पण हा पहिल्यांदाच असा शपथविधी असेल जो 15 तारखेला नागपूरमध्ये जो आहे तो होणार आहे आणि 30 ते 35 मंत्री जे आहेत ते आपले मंत्रिपदाची शपथ घेतील आणि तशी तयारी जी आहे ती आता नागपूरमध्ये केली जाईल अशी माहिती सध्या सूत्रांकडून मिळाली। नक्कीच विनायक, संभाव्य जे मंत्री कोण असतील याच्या संदर्भातली यादी आपण आधीच या ठिकाणी दिली होती आणि नव्या सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी नागपुरात होणार। अधिवेशनापूर्वी नागपुरात शपथविधी